अटेन्शन व्यवस्थित बसायचे सर्व विद्यार्थ्यांना. व्यवस्थित बसा, दगड वगैरे मारू नका एकमेकाला. आज आपल्या महाविद्यालयामध्ये विज्ञान दिवस आपण अत्यंत जोमाने आपण साजरा करून घेत आहोत. आजच्या विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमानिमित्त आपल्या शाळेचे प्राचार्य महोदय अध्यक्ष भुजबळ असतात, त्यांच्या शुभ हस्ते डॉक्टर सी रामन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आलं. सहसोबतीला चौरे मॅडम, उरकुळे मॅडम आणि सर्व 5 ते 9 पर्यंतचे सर्व विद्यार्थी. आज आपण ठरवलेलं होतं विषय आणि आपल्याला सांगितलं सुद्धा होतं, त्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी साहित्य किंवा मॉडेल्स तुम्हाला घेऊन यायचं होतं आणि त्या मॉडेलचं तुम्हाला उद्देश या ठिकाणी पटवून द्यायचं होतं, सांगायचं होतं. म्हणजे छोटी छोटी संकल्पना आपल्या डोक्यामध्ये तयार करायची असते आणि त्या संकल्पनेला इथं सादर करायचं असते. त्यापासून आपली प्रगती होते. आपली प्रगती झाली म्हणजे आपल्या शाळेची प्रगती झाली, शाळेची प्रगती झाली म्हणजे आपल्या देशाची आणि आपल्या सर्व बाबीची प्रगती होणे अपेक्षित असते. तर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी घेऊन आलेले आहेत आपले मॉडेल, त्यांचं खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी आपल्या मॉडेलचं प्रदर्शन या ठिकाणी प्रिन्सी तांडेकर आणि शौर्य तांडेकर यांनी पोल्युशन्सच्या संदर्भामध्ये मॉडेल घेऊन आलेले आहे. ते अजून तुम्हाला विस्तृतरित्या तुम्हाला माहितीसुद्धा देणार आहेत. यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला विचारण्याची मुभा आहे, संधी मिळणार आहे की कसं मॉडेल तयार केलं आहे. ते मॉडेलच्या रूपरेखा तुम्हाला जाणून घ्यायची आहे त्यांच्या वाणीतून. त्यांनी हस्ताने आणि स्वतः परिश्रम करून त्यांनी तो मॉडेल्स तयार केला आहे. त्या अनुषंगाने त्या दोघांचं खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी जयतवारनी सुद्धा एक चांगलं अतिशय टेक्नॉलॉजीवर आधारित इलेक्ट्रॉनिक विषयावर त्यांनी एक मॉडेल्स घेऊन आलेले आहेत. त्याने बँकमध्ये जर का चोरी होत असते, चोर जो असतो तो काय करतो, टार्च घेऊन जाणारच कुठं टार्च लाईट पडला समजा त्या वस्तूवर, ठीक आहे, सेन्सर असते, त्या सेन्सरवर लाईट पडला तर तो अलाराम सुरू होतो. याचा अर्थ त्या ठिकाणी कोणतरी चोर आलाय असं भास होत असते. अशा प्रकारच्या मॉडेल्स त्यांनी घेऊन आलेले आहे. या ठिकाणी पुन्हा एक विद्यार्थिनी आहे 6व्या वर्गाची ठाकरे, हिने सुद्धा पोल्युशन्सवर म्हणजे एक मॉडेल्स तयार करून आलेलं आहे. चांगलं व्यवस्थित, ते सुद्धा हँडमेड मॉडेल आहे. कुठेही रंगरंगोटी त्या ठिकाणी निदर्शनामध्ये येत नाही, परंतु जेवढी कोणती रंगोटी आहे त्यांनी स्वतः तयार केला आहे असं निदर्शनामध्ये आलं आहे. म्हणजे कमीत कमी त्यांच्या मनामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कल्पना तरी आली की नाही, या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला काहीतरी बनवायचं आहे आणि काहीतरी सादर करायचं आहे आणि काहीतरी सांगायचं आहे. जिज्ञासा वृत्ती असणे आवश्यक असते. सायन्स म्हटलं म्हणजे काय असते, द स्टडी ऑफ द सायन्स ऑन द बेस ऑफ द ऑब्झर्वेशन्स, एक्सपेरिमेंटेशन्स अँड एव्हिडन्स. एखादा प्रयोग आणि निरीक्षण आणि पुराव्यावर आधारित आपल्याला अभ्यास करण्याची जी मुभा असते त्याला आपण सायन्स म्हणतो. आपण मितेशनी सुद्धा या ठिकाणी एक प्रात्यक्षिकरित्या तुम्हाला सांगितलं आहे. त्यांनी सुद्धा चांगलं एक मॉडेल्स या ठिकाणी आणलेलं आहे. रेन वॉटर डिटेक्टरचं सुद्धा मॉडेल्स आहे. या ठिकाणी पावसाचं पाणी आलं तर त्या ठिकाणी सुद्धा सेन्सर असते आणि त्या ठिकाणी अलाराम साऊंड सुरू होत असतो. म्हणजे याचा अर्थ पाऊस आला आहे, ठीक आहे, पावसाचं व्यत्यय म्हणजे काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी वेस्ट जे असते ते थांबणार. अशा प्रकारचं मॉडेल्स त्यांनी सुद्धा घेऊन आलेलं आहे. व्हॅक्यूम क्लिनर आणलेलं आहे. घराघरामध्ये आपल्याला माहीत आहे जालं वगैरे असते, घराच्या खिडकीमध्ये असते आणि त्या ठिकाणी आपण कापड किंवा हात किंवा कुठलाही झाडू वगैरे जाऊ शकत नाही. मग मशीनच्या द्वारे आपण तो केर कचरा जो असतो आपण काय करतो, साफ करू शकतो. व्हॅक्यूम क्लिनर ज्याला म्हणू शकतो आपण. त्या ठिकाणी एक आयुर्वेदिक स्वरूपामध्ये नव्याने सुद्धा या ठिकाणी चायना रोजचं फ्लावर घेऊन आलेलं आहे. तिने सुद्धा माहिती दिली आहे चायना रोजचं फ्लावर किती गुणकारी असते, औषधी वनस्पती असते आणि चांगलं असं त्यांनी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. यांच्याकडून सुद्धा तुम्हाला ऐकून घ्यायचं असते. त्या ठिकाणी पुन्हा सर्व विद्यार्थ्यांना परिचित आहे आपल्या भागाकडे सर्वात जास्त प्रमाणामध्ये ब्युटिया मोनोस्पर्मा ज्याला म्हणतो आपण इन सायंटिफिक नेम इन प्लांट
पळशाला आपण पळसाचे झाड जे असतो तो सायंटिफिक नेम आहे त्याच्या डिप्सिया मोनोस्पर्मा. तर त्या झाडाला आता बघितलं समजा खूप जास्त प्रमाणामध्ये फ्लावर आलेले असतात आणि आभाळ असं आग लागलं काय अशा प्रकारचं आपल्याला निसर्ग दिसतंय त्या फ्लावरच्या कारणास्तव. तर त्या फ्लावरमध्ये काय असते गुणकारी, काय विशेषता आहे, त्या फ्लावरची माहिती त्यांनी सुद्धा दिलेली आहे, गोळ्या करून आलेली आहे. त्यांनी सांगितलं आपल्याला आणि तुम्हाला सुद्धा विचारून घ्यायचं आहे पुन्हा अजून. त्या सुंदर सुंदर फ्लावरचं माहिती त्या दोघांनी दिलेलं आहे. त्यांचं ह्या सर्व विद्यार्थ्यांनी जे प्रोजेक्ट्स आपल्या परिश्रमाने स्वतः तयार करून आणलेले आहे त्यांचं खूप खूप पुन्हा अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांनी घेऊन आलेले नाही त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा अभिनंदन. तुमच्यासारखे विद्यार्थी सुद्धा पाहिजे, बसलेले विद्यार्थी सुद्धा पाहिजे ना. जोपर्यंत ते तुम्ही राहणार नाही तोपर्यंत यांच्या मॉडेल्सला चालना मिळणार नाही किंवा यांना म्हणजे प्रोत्साहित करणारे सुद्धा म्हणजे मिळणार नाही. म्हणून तुम्ही सुद्धा बसलेले विद्यार्थीच पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण साजरा करत आहोत. आता राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतो. आता फोटो बघितले या ठिकाणी कोणतं, तर आपल्या भारत देशाचे भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रामन. आता यांचा जन्म आणि यांचा मृत्यू, जयंती बी नाही आहे आजची आणि पुण्यतिथी सुद्धा नाही आहे. म्हणजे यांचा जन्म झालेला आहे 7 नोव्हेंबरला 1888ला त्यांचा जन्म झालेला आहे आणि 21 नोव्हेंबर 1970ला त्यांचे मृत्यू झालेला आहे. मग आजचा दिवस मग आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून का साजरा करतो, यामागे हेतू काय असेल, तर आजच्या दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारी 1928ला डॉक्टर सी.व्ही. रामन यांनी स्कॅटरिंग ऑफ द लाईट म्हणजे रमन इफेक्ट, ज्याला रमन परिणाम म्हणतो, यांचा शोध लावलेला होता. आता रमन इफेक्ट, स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे काय याला समजून घ्यायचं आहे पहिल्यांदा. तर आजच्या दिवशी त्यांनी शोध लावलेला होता. आपल्या भारत देशामध्ये आजचा दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जात असते. आता रमन इफेक्ट म्हणजे काय, आता रमन इफेक्ट म्हणजे एखादा पारदर्शक पदार्थ जसा असेल, जसं एखादा हवा असेल, पाणी असेल, बाटल असेल, तर त्यामधून जर का प्रकाश किरण जात असेल तर त्या प्रकाश किरणाची तरंग लांबी जी असते त्या तरंग लांबीमध्ये होणारा सूक्ष्म बदल म्हणजे रमन इफेक्ट. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादा पदार्थ जो असतो आणि त्या पदार्थावर लाईट पडली, समजा प्रकाश किरणे पडले, तर ते प्रकाश किरणे, काही प्रकाश किरणे काय होतात, परावर्तित होतात, म्हणजे काय होतात, रिफ्लेक्ट होतात, मागे वळतात. काही प्रकाश किरणे काय होतात की त्या पदार्थामधील असणाऱ्या कणांसोबत, सूक्ष्म कणांसोबत त्यांचं काय होतंय, टक्कर होत असते. आता टकराव झाल्या कारणास्तव त्यांची ऊर्जा आणि रंग यामध्ये बदल घडून येत असतो. त्यालाच म्हणू शकतो आपण रमन इफेक्ट म्हणू शकतो. आपण साधारणतः अनेक उदाहरण देऊन आपण या रमन इफेक्टला आपण समजू शकतो. या रमन इफेक्टमुळे आपल्या भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये याचा फायदा झालेला आहे. आपल्या जे काही पदार्थाची जी रचना असते, जे काही कण असतात आतमध्ये, कणांपासून तयार झाले त्या कणांची रचनांचा अभ्यास करण्याकरता आपल्याला सोयीस्कर झालेला आहे या शोधामुळे. त्याचप्रमाणे मेडिकल डायग्नोसिस, अनेक प्रकारचे औषधी निर्माण कसं करता येईल आणि तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे घटक आहेत, रासायनिक घटक कोणते आहेत, त्याचा अभ्यास करण्याकरिता या रमन इफेक्टच्या शोधामुळे आपल्याला सहज आणि शक्य झालेलं आहे. एकंदरीत विषय समजायचे झालं समजा तर हे जे रमन इफेक्टमुळे आपलं पदार्थ आणि प्रकाश या दोघांचा परस्पर संबंध समजण्यासाठी अगदी सोपं झालेलं आहे. आणि या शोधामुळे काय झालेलं आहे की डॉक्टर सी.व्ही. रामन यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलेला आहे.
दिलं गेलं आहे आणि हे सर्वात प्रथम म्हणजे पहिले असे भारतीय ठरले शास्त्रज्ञ जे विज्ञान विषयामध्ये प्रथमतः नोबेल पारितोषिक प्राप्त करून घेणारे आज ठरलेले आहेत. कोण? डॉक्टर सी रमन. तर विद्यार्थी मित्रांनो, या शोधामुळे काय झालं की आपल्या भारतातच नव्हे तर जगातील विज्ञान या विषयाची प्रगती म्हणजे क्रांती घडून आलेली आहे. ज्या कोणत्या बाबी उलगडू शकत नव्हतो आपण, त्या बाबी या शोधामुळे उलगडण्यात आलेल्या आहे. आपला भारत देश नव्हे तर जगामध्ये याचा खूप जास्त प्रमाणामध्ये वापर केला जात असते. स्कॅटरिंग ऑफ द लाईट, प्रकाशाचे विकिरण. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की आपण जसं विज्ञान विषय घेतो, आपण विज्ञान विषय सर्वांना आवडता विषय कसं करता येईल की या विषयाच्या म्हणजे अंतर्गत आपल्याला प्रात्यक्षिक जे असतात त्या छोट्या छोट्या प्रात्यक्षिक आपल्याला करून घेणे आवश्यक असते. आणि ज्या कोणत्या तुम्ही प्रात्यक्षिकचा आधार घेऊन तुम्ही शिकलेले आहात, समजा कोणताही विषय असो, तर त्या विषयाचं आवड तुम्हाला निर्माण होईल. आपण एक आठवड्याच्या आधीपासूनच आपण तुम्हाला माहिती दिलेली होती, सांगितलेलं होतं की आपल्याला विषय सुद्धा दिलेलं होतं. त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला कुठतरी काहीतरी आपलं चित्र किंवा काहीतरी मॉडेल्स आपलं घेऊन यायचं आहे आणि सादर करायचं आहे. परंतु जोपर्यंत तुम्हाला जिज्ञासा आणि आवड तुम्हाला निर्माण होणार नाही, तोपर्यंत तुम्ही काही करू शकणार नाही. मार्गदर्शक असतात, मार्गदर्शन घ्या, दुसऱ्यांना विचारा आणि त्या त्या विषयाची आवड निर्माण करा. विद्यार्थी जीवनामध्ये आपल्याला अभ्यास करण्याची म्हणजे अभिरुची, आवड निर्माण व्हायलाच पाहिजे. एकंदरीत सांगायचं झालं समजा की विज्ञान आपल्याला विचार देतो. विज्ञान काय देतो? आपल्याला विचार देतो आणि विचार आपल्याला प्रगती देत असते. तर हे जे मॉडेल्स आणलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांनी, तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि या ठिकाणी बसलेले जे विद्यार्थी आहेत या सर्वांनी या कार्यक्रमाचे चांगलं रूपरेखा आखली आणि व्यवस्थित बसून या ठिकाणी शांतपणे ऐकलं, त्याबद्दल अभिनंदन. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व गुरुवर्यांचं सुद्धा अभिनंदन. आणि आपल्या वाणीला इथंच मी विराम देतो. जय हिंद, जय भारत. माझे नाव आहे मीनल राजकुमार जयतवार. माझं नाव प्रणव राजकुमार जयतवार आहे. तो मी बनवलं स्मार्ट लॉकर. जैसे कि हम जानते हैं कि जैसे बैंक वगैरह में रात में चोरी हो जाती है या फिर घर में भी हो जाती है चोरी. हम घर में तो सो रहते हैं तो हमको पता भी नहीं चलता, और बैंक में तो लोग भी नहीं रहते रात में. उस समय वॉचमैन को भी टॉयलेट गिरट लगती है. अगर वॉचमैन टॉयलेट चले गया उस समय अगर चोर उसके चोरी कर लिए तो उसके लिए मैंने लॉकर बनाने, उसके लिए यानी हमारे जो पैसे बैंक में रखे हुए वो तो यानी चोरी करके लेके जाएंगे ना चोर, तो उसके लिए मैंने स्मार्ट लॉकर करके एक प्रोजेक्ट बनाया था जो आज मेरी बहन मेरे को यहाँ लेके आई है. तो इसका वर्किंग ऐसा है कि जैसे अब नाइट की बात है, नाइट में कोई भी चोरी करने आएंगे तो टार्च लेके आएंगे ही, बिना टार्च से कोई चोरी करेगा नहीं, बराबर है. तो अगर टॉर्च की लाइट अगर मैंने सेंसर लगा हुआ यहाँ पे LDR सेंसर करके है, तो LDR सेंसर पे अगर लाइट गिर रही है टॉर्च की तो बजर आवाज़ करेंगे और जो वॉचमैन है वो सतर्क हो जाएगा, अलर्ट हो जाएगा और वहाँ पे आ जाएगा और चोर को पकड़ लेगा, चोरी करने से बचा लेगा. हा बॉटल रॉकेट आहे. याला लागणारे साहित्य सायकलची टुल्ली आणि बॉटल आणि पंप इत्यादी लागणारे साहित्य. आता दिवाळीमध्ये मोठे माणसं फटाके फोडतात तर त्यांना पाहून लहान मुलं सुद्धा फुटतात. तर त्या फटाक्यामध्ये असते बारूद आणि त्या बारूदमुळे ते त्यांच्या हातात फुटून जातात आणि त्यांची स्किन जी आहे ते जळून जाते. म्हणून ह्याला अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवता येईल. म्हणून यामध्ये फक्त एअरचा प्रेशर लागतो आणि तो कॅप खोलल्यावर एकदम रिॲक्ट करतो. म्हणून तरी ही बॉटल जी आहे ती बंद होते. अशा प्रकारे
बरोबर